जीएसटी गुप्तचर यंत्रणा पुणे विभागाने नाशिकमध्ये छापेमारी केली आहे। नाशिकच्या देवळाली परिसरातील कपालेश्वर बिल्डिंगमध्ये छापा टाकण्यात आलाय। सॉफ्टवेअर इंजिनियरची जीएसटी गुप्तचर यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे। श्रीकांत परे संशयिताकडून एक पिस्तूल आणि 6 जिवंत राऊंड जप्त केलेत। पुण्याची जीएसटीची गुप्तचर यंत्रणा नाशिकमध्ये कारवाई करते। संशयित बनावट सॉफ्टवेअर बनवून सरकारची फसवणूक करत असल्याची माहिती यातून समोर येताना दिसते। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। किरण, ज्या सध्या व्यक्तीची चौकशी सुरू आहे त्या चौकशीतून कुठल्या गोष्टींचा खुलासा होऊ शकलाय का? काही कागदपत्र वगैरे जप्त करण्यात आली आहेत का? खरं तर श्रीकांत परे हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि प्रामुख्यानं बनावट ऍप बनवून वेबसाईट बनवून तो अनेकांची फसवणूक करत असल्याची बाब जीएसटी विभागाच्या निदर्शनास आलेली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जीएसटीच्या पुणे पथकानं ही नाशिकमध्ये कारवाई केलेली आहे। नाशिकच्या देवळाली गाव परिसरामध्ये राहणारा हा श्रीकांत परे आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याच्या तपासामध्ये एक पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे देखील त्याच्याकडनं जप्त करण्यात आलेली आहे। त्यासोबतच लॅपटॉप असेल किंवा त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये काही डेटा आहे का त्या अनुषंगाने देखील तपास केला जातोय आणि प्रामुख्याने या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जीएसटी पथकाकडनं याबाबतची चौकशी केली जाते। त्यामुळे की कोणत्या बाबी निष्पन्न होतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण।